गुड मॉर्निंग. आज मी गेले होते कोर्टामध्ये साक्ष देण्यासाठी. का आणि कशासाठी हे पुढे सांगतेच. सो निघायच्या वेळेस साई माझा इतका मागे लागला होता की त्याला माझ्यासोबत यायचं होतं, पण त्याला कसं बसं मनवून मी निघाले जाण्यासाठी. आणि ज्या आपण कोणी वर्किंग मॉम्स आहेत ना, त्या नक्की रिलेट करतील की ही फिलिंग एक्झॅक्टली काय असते ते. सो त्याला कसं बसं टाटा बाय बाय केलं आणि मी निघाली मेट्रो स्टेशनला जाण्यासाठी. तिथून मी डिरेक्टली डिस्ट्रिक्ट कोर्टला उतरले आणि आज माझी साक्ष होती, तो कम्प्युटर लॅब शोधली आणि तिकडे गेले. सो बेसिकली ज्यांना माहिती नाही आहे की मी प्रिव्हियसली ॲज अ फॉरेन्सिक एक्सपर्ट क्लास 2 ऑफिसर म्हणून काम करायचे. सो आम्ही सायबर क्राईमचं इन्व्हेस्टिगेशन करून त्याचा एक रिपोर्ट सबमिट करायचो टू द पोलीस अँड कोर्ट. सो बेस्ड ऑन दॅट रिपोर्ट आम्हाला क्रॉस क्वेश्चनिंगसाठी किंवा ॲज अ विटनेस म्हणून कोर्टामध्ये बोलवतात अँड वी हॅव टू अटेंड इट. सो काम माझं अगदी 15 ते 20 मिनिटाचं होतं, बट इट टूक ऑलमोस्ट 1 hour. सो ते काम संपवून मी ऑफिसला पोचले. थोडी लेटच झालं होतं, बट ऑफिसला पोचले, लंच बाहेरच केलं आणि त्यानंतर लागले कामाला. काम करता करता थोडासा ब्रेक घेतला होता, म्हणून म्हटलं चला कॅरम खेळूयात. इतक्या वर्षांनी कॅरम खेळते त्यामुळे अजिबातच प्रॅक्टिस नाही आहे, त्यामुळे अंधाधुंदी लिटरली मी शॉट मारत होते. आणि आजकाल फ्रूट आणि ब्लॅक कॉफी हे माझं इतकं फेवरेट कॉम्बिनेशन झालं ना की हे मी मॅन्डेटरी रुटीन फॉलो करतेच करते. त्यानंतर कामं संपवून मी निघाले घरी यायला. घरी यायला थोडं लेटच झाला होता. मग आरती केली आणि साईनी घरात इतका पसारा केला होता, आता तुम्हाला तो आवरायचा होता. सो थँक्यू फॉर वॉचिंग.